दर्शकांनो, जय भीम नमो बुद्धाय. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दर्शकांनो, आज 1 जानेवारी अर्थातच भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि या दिवसाच्या अनुषंगानं आपण महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये सामाजिक उत्थानाच्या प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीसोबत या ठिकाणी आजच्या दिवसाचं महत्त्व, सोबतच याचा इतिहास, दिशा आणि खरं तर आपलं असणारं राजकीय अस्तित्व या नानाविध विषयावर आपण बोलतं करणार आहोत. आणि म्हणून आज या मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये भीमा कोरेगाव विशेष प्रोग्राममध्ये आपल्यासोबत जोडलेले आहेत बुलढाण्याचं एक समाज, ज्यांना समाजभूषण म्हटलं जाते, माजी या ठिकाणी बांधकाम सभापती दिलीप भाऊ जाधव हे आपल्यासोबत जोडलेले आहेत. आणि आपण जाणून घेणार आहोत भीमा कोरेगाव संपूर्ण तरुणाईमध्ये जल्लोष निर्माण करणारा दिवस. आणि सर्वप्रथम आजच्या या नववर्षाच्या निमित्तानं 1 जानेवारी आणि शौर्य दिनाच्या निमित्तानं आपल्या तमाम दर्शकांना या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाणून घेतोय आपण एकंदरीत इतिहास, संविधान आणि राजकीय अस्तित्व. दादा, जय भीम नमो बुद्धाय. जय भीम. लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. एकंदरीत आजच्या या भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाच्या निमित्तानं काय सांगाल भीमा कोरेगावचा इतिहास? सर्वप्रथम सर्वांना शौर्य दिनाच्या शुभेच्छा. जी. त्याचप्रमाणे लॉर्ड बुद्धा चॅनलने जी दखल घेतली त्याबद्दल त्याचे सुद्धा मनस्वी आभार. थँक्यू. 1 जानेवारी तो दिवस म्हणजे शौर्याचा दिवस. बरोबर. जे शौर्य दाखवलेलं आहे ते सर्वांना त्याबद्दल सर्वश्रुत आहेत. परंतु शौर्य दिनाच्या गाथा किंवा ऐकल्याने हे मनोरंजन नाही, यापासून काहीतरी शिकण्यासारखं आहे. ज्या मनुस्मृतीने जे लिहून ठेवलं होतं त्यावेळेचा जो काळ होता, त्यावेळेस ब्राह्मणवाद्यांनी जे घाट घातला होता आणि युद्धाची तयारी सुरू असताना ज्या लोकांनी त्यांच्याकडे माहिती मागितली, अधिकार मागितले, त्यावेळेस तिथल्या भटांनी सुईच्या टोकावर माईल एवढी जागा सुद्धा देणार नाही असा ज्यावेळेस उत्तर दिलं, त्यावेळेस लढण्याशिवाय, इंग्रजांकडून लढण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि इंग्रजांनी त्यांचा जो तह होता, जे आपसात कबूल केलं होतं, त्यानुसार त्यांनी देण्याचं कबूल केल्या कारणामुळे तो शौर्य दिन त्या दिवसा घडून आला. बाबासाहेबांच्या वाचण्यामध्ये ज्यावेळेस हा इतिहास माहीत पडला, त्यावेळेस बाबासाहेबांनी जे तेथे शहीद झाले होते, जे समाजासाठी ज्यांनी स्वतःचं बलिदान केलं, त्यांना मानवंदना देण्यासाठी 1 जानेवारीसाठी बाबासाहेब स्वतःहून तिथे हजर राहायचे. आणि मग ही जशी बातमी सगळ्यांना कळायला लागली तर सर्व लोक सर्व जमा होत असत. बाबासाहेबांना सुद्धा वंदन व्हायचं आणि तिथल्या ज्या काही घटना आहेत त्या घटना सगळ्या लोकांना माहीत पडत राहिला की आपण सुद्धा शौर्य केलेलं आहे. कारण इतिहासामध्ये शौर्याच्या गाथा सगळ्या भटांनी पुसून टाकल्या होत्या. महाराजांना इतिहास राहिलाच नव्हता. परंतु हा इतिहास बाबासाहेबांनी सगळ्यांना दाखवून दिला की महार काय होते किंवा बौद्ध काय होते. परंतु एक खंत आहे की महार आणि बौद्धामध्ये मला खंत वाटते की महाराजांचा इतिहास आहे, परंतु बौद्धाचा इतिहास नंतरच्या काळातला कुठे दिसलाच नाही. आपण बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला 1956 मध्ये. जशी महारवतनाच्या काळात तलवार चालली तशी 56 मध्ये AK-47 आहे आणि AK-56 चालायला पाहिजे तशी चालायला पाहिजे होती. आणि त्यामध्ये विचाराचे घडण होऊन लोक मृत्यूमुखी न पडता ते जे AK-56चं जे त्यामधून ज्या गोळ्या निघतील त्यामधून लोकांनी उभं राहायला पाहिजे होतं. तो इतिहास काही घडला नाही. नंतरच्या काळामध्ये आजकाल जे आपण एज्युकेशन ह्याच्यामध्ये सुद्धा आपण मागं पडत आहोत. आणि दुसरं राजकारण, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जा आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात आहे. परंतु लोकांनी केलं आणि भिंतीवर लिहून ठेवलं, खरोखर लिहून ठेवलं. त्यांना ते शब्दच कळले नसावेत असा माझा समज आहे. परंतु जी आताची परिस्थिती ज्या राजकारणामध्ये वाटाघात होत आहे, जो समाज पिछाडत आहे, नेतृत्वहीन झालेला आहे, जो सो उठतो आपला एक पक्ष काढतो आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या त्या विचार आहेत तो विचार दुसऱ्याच्या ठिकाणी ठेवून गाण ठेवून तो पायदळीत उडत आहे. त्यामुळे जो नवीन युवक आहे तो सुद्धा भ्रमनिराश झालेला आहे. त्याला कुठं जावं, मी काय करावं, मी कसं केलं पाहिजे, ज्यांनी समाजाची उन्नती होईल हा इतिहास त्याला दिसत नाहीये, त्याला कुठं रस्ता दिसत नाहीये. म्हणून माझं असं मत आहे की एकीकरणाची बाजू सोडून द्यावी. आता एकीकरण हा विषयच नसावा. एकीकरण हा विषय महत्वाचा
म्हणजे होता, परंतु तो फेल झालेला आहे. त्याच्या साक्षीदार मी सुद्धा आहे. समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना जोपर्यंत आपण सगळ्यांना घेऊन चालणार नाही, सर्व समाजातील लोकांना घेऊन आपण चालणार नाही, तोपर्यंत हा प्रयोग सक्सेस होणार नाही. जर इथल्या बौद्ध वर्गातील मागासवर्गीयांना जर पुढे जायचं असेल तर आपण समविचारी पक्षासोबत वाटाघाटी करून आणि त्या वाटाघाटी लोकांसमोर मांडून आणि नंतर 2 दिवसाचा वेळ घेऊन 3ऱ्या दिवशी त्यांच्यासोबत आपण खलबत करावं, आपल्या पत्रात काय पडतं ते सांगून घ्यावं. परंतु बंद खोलीत एका ठिकाणी येऊन पक्षाचा पाठिंबा देणे हे चुकीचं आहे. पहिले त्यांच्याकडून आपण आजपर्यंत टीव्हीवर पाहतो की ठाकरे बंधू दोन्ही एकत्र आलेत. पहिल्या दिवशी त्यांची बैठक होते, दुसऱ्या दिवशी उठून चहा पाणी घेतात आणि नंतर 8 दिवसानंतर परत एखादा मिटिंग होते आणि त्याच्यामध्ये ठरतं आणि नंतर जनतेसमोर उघड होतं आणि नंतर युती होते. आपल्याकडे असं होताना दिसत नाही. आपल्या पक्षाचे जे पुढारी आहेत ते फक्त जातात, वाटाघाटी करतात, वाटा काय करतात आणि घाटा काय करतात याबद्दलचा हिशोब जनतेला कळत नाही. त्यामुळे जोपर्यंत ओपन जे काही चर्चा होईल ती ओपन व्हावी. लॉर्ड बुद्धासारखं चॅनल आहे, सामाजिक चॅनल आहे, खोटं सांगणार नाही. इतर चॅनल तुमचा विश्वास नसला तरी आमच्यासारख्याचा लॉर्ड बुद्धा चॅनलवर विश्वास आहे. त्यांना तिथे घेऊन आमोरासमोरून लाईव्ह वाटाघाटी व्हाव्यात. लाईव्ह वाटाघाटी झाल्यास सगळ्या जनतेला कळेल आणि दुसऱ्या दिवशी जे काही प्रतिष्ठित मंडळी समाजाचे काम करणार आहेत, ज्यांच्याकडे काही आहे बुद्धिमत्ता, ज्यांना काही करण्याची इच्छा आहे, त्यांचे ओपिनियन घेऊन नंतरच ही वाटाघाटी करावी आणि समाजाला न्याय मिळेल अशा पक्षासोबत व अशा समाजाला न्याय देण्याची भूमिका आपल्या पक्षाची असली पाहिजे. दर्शकांनो, खरं तर हा विद्रोही आवाज, हा बंडखोर आवाज आहे बुलढाण्याच्या एका शिलेदाराचा, ज्यांचं नाव आहे दिलीप भाऊ जाधव. समाजभूषण हे व्यक्तिमत्व खरं तर समाजाच्या या अभिसरणामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून उभ्या बुलढाणा जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला हे परिचित असणारं नाव. अनेक संघर्ष त्यांनी जीवनामध्ये पाहिलेत, अनेक संघर्ष त्यांनी केलेत, वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी केल्यात. नामांतराची लढाईची चळवळ असेल, न्याय हक्काची चळवळ असेल, पाण्याचा संघर्ष असेल आणि गोरगरिबाच्या, शोषिताच्या, वंचिताच्या लढ्यासाठी लढणारे हे व्यक्तिमत्व आज आपण जाणून घेतो आहोत या शौर्य दिनाच्या निमित्तानं. भीमा कोरेगाव. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही. आणि म्हणून आमच्या समोर बाबासाहेबांनी ठेवला हा भीमा कोरेगावचा इतिहास. 1 जानेवारी 1818 काय झालं तर मान सन्मान स्वाभिमानासाठी अतिशय अल्पसंख्याक लोकांनी बहुसंख्य लोकांच्या विरोधामध्ये हा एल्गार पुकारला गेला. आणि खरं तर ब्रिटिशाच्या आधिपत्याखाली लढण्यात गेलेली ही लढाई स्वाभिमानाची जिंकल्या सुद्धा गेली आणि तोच इतिहास अधोरेखांकित केला गेला ब्रिटिशाच्या माध्यमातून. हा स्तंभ जो आपल्याला दिसतोय, हा स्तंभ उभारला गेला ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून आणि त्या स्तंभावरती नाव कोरल्या गेले या शूरवीर महाराजांचे. आणि याच शूरवीर महाराजांचा एक नवा विचार, वारसा, संघर्षाचा, त्यागाचा घेऊन दिलीप भाऊ जाधव उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. आणि त्या अनुषंगानं भाऊ मला हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, 1818चा हा असणारा गुलामगिरीच्या विरोधाचा संघर्ष आणि आज सत्तेसाठीचा असलेला संघर्ष, याचं मोजमाप तुम्ही कसं करता? ती जी लढाई होती ती अस्तित्वाची लढाई होती. बरोबर. ती मरण यातना, ज्या यातना त्यांनी भोगलेल्या आहेत त्या यातनाचा अंत आता जनतेने पाहू नये. त्यांचा त्यावेळेचा जो काळ होता, बाबासाहेबांमुळे तो काळ आता राहिला नाही. आता सर्व मिळालं, पैसा मिळाला, गाडी मिळाली, माडी मिळाली, सर्व सुविधा मिळाल्यात. आज जे बाबासाहेबांचे स्वप्न होते की त्यावेळेस त्यांनी ज्या लोकांना विदेशात पाठवलं, मी विदेशातून शिकून आल्यानंतर मी विधवा होऊ शकतो, मी समाज इतके कामं करू शकतो, तर माझी 10 माणसं कधी शिकून आली तर माझ्यावरचा ताण कमी होणार, समाजाला प्रत्येक ठिकाणी एक आत्मसन्मान मिळेल, ही लोक समानप्रमाणे कामं वाटून घेतील आणि समाजाला दिशा देतील. परंतु तो सुद्धा प्रयोग बाबासाहेबांचा फेल ठरला. आणि कोणी फेल ठरवला तर इथल्याच लोकांनी, काही मनोवादी लोकांनीच तो विचार, ज्या लोकांनी तिकडून शिकून आल्यानंतर त्यांना विठीस धरून म्हणावं किंवा काहीतरी त्याचा एक प्रयोग केला आणि त्या प्रयोगामध्ये ते त्या याच्यात पडलेत. आणि एकदा माणूस कोणत्याही याच्यात प्रभावाखाली किंवा कोणत्याही पिंजऱ्यात अडकला तर त्याची सुटका इतरांनाच करावं लागतं, तो स्वतःहून सुटका घेऊ शकत नाही.
आजची परिस्थिती तशीच झालेली आहे की आपले जे काही नेते आहेत ते कशात तरी अडकून पडलेले आहेत. अच्छा. आणि त्या अडकून पडल्याच्या मध्ये पिंजऱ्यामध्ये त्यांना होत असेल यदा कदाचित काही असेल त्यांच्या मनातही धडपड असेल, परंतु ते अडकलेले आहेत. आणि कोणी पिंजऱ्यात वाघ असो कोणताही प्राणी असो अडकला तर त्याला सोडवण्यासाठी दुसऱ्याला तरी मदत करावी लागते. तर माझं असं मत आहे की अडकून पडले असतील जनतेने यांना त्या मोहजाळातून म्हणा जे काही त्यांचे असेल त्यांचे विचार घेऊन त्यांना त्या पिंजऱ्यातून सोडावं आणि त्यांना मोकळं करावं आणि त्यांना विचारावं हे तुमच्याकडून होत नसेल तर हे दुसऱ्याच्या ताब्यात द्यावं. परंतु मग एक खंत आहे की कोणाच्याबद्दल बोलू नये, सगळे आदरणीयच आहेत, पण आठवले साहेब, कवाडे सर, गवई साहेब ही चार आपली जी खांब आहेत यांनी अद्यापर्यंत नेतृत्व उभंच केलं नाही, कोणाला पुढे येऊ दिलंच नाही. त्यामुळे उद्या जर हे थांबले तर या समाजाचं काय? वामनदादा म्हटलं होते तुझ्या हाती तूप दोरली, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हातीच आहे. अरे या समाजाचं काय गड्या, या समाजाचं काय? तर भावना फार ह्या होतात. परंतु जर या चार नेत्यांनी आतापर्यंत नेतृत्व उभं केलं असतं तर या महाराष्ट्राची आणि या समाजाची दिशा वेगळी असती. आज जी दशा होत आहे त्याला कारण ही आपले जे नेते आहेत यांच्याकडून कुठेही कोणत्याही तरुण नेत्याला, तरुण माणसाला कधीच अभय मिळालं नाही. त्यामुळे हा जो तरुण होता हा दुसऱ्याच्या पाठीमागे झेंडा घेऊन फिरत राहिला. माझं असं जनतेला मत आहे, माझं वैयक्तिक मत आहे की इतर समाजाला सांगितल्यापेक्षा मी माझ्या समाजात लोकांना सांगेल की बाबासाहेबांचा जो झेंडा आहे तो झेंडा घेऊन आपण दांडा कोणत्याही पक्षाचा विचाराचा असो, झेंडा हा समाजाचा निष्ठेचा असावा. ज्यावेळेस वेळ पडेल त्यावेळेस झेंडा काढून घ्यावा आणि तो दांडा जो आहे तो आडवा करून समोरच्याच्या पाठीवर पार्श्वभागावर मारावा आणि या समाजाचं भलं करावा हीच अपेक्षा. दादा, खरं तर अतिशय महत्त्वपूर्ण विषय तुम्ही या ठिकाणी मांडलेला आहे समाजाला की झेंडा कुणाचा असो पण दांडा आपला स्वतःचा हातला पाहिजे, कारण वेळप्रसंगी झेंडे बदलू शकतात. पण हा एकंदरीत 1818चा जो इतिहास आहे या इतिहासातून या समाजानं शिकायचं काय? जर न शिकलेले लोक त्यावेळेचे एकही अक्षर न वाचलेल्या लोकांना त्यावेळेचा बहुजनाचा राजा छत्रपती संभाजी राजे कळतो. त्या ठिकाणी नदीत पात्रात फेकून दिलं, त्यांना शिवून काढल्यात आणि आमचा राजा आहे म्हणून कळतं. इंग्रजांकडे समाजातील काही घटक जाऊन पेशव्यांना सांगतात की आम्हाला आमचे फक्त अधिकार द्या, काही नको, आम्हाला फक्त जगण्याचा अधिकार हे द्या. हे त्या अनपढ लोकांना कळतं जे शिकलेले नव्हते त्यावेळेची. आज एवढा मोठा शिकलेला समाज कुठे गेलेला आहे, त्यांना चंद्राची माहिती, त्यांना सगळं माहिती आहे. त्या लोकांना कळत नसेल का? हे सर्व कळतं, परंतु पुढाकार घ्यायचा कोणी आणि कोणी समोर यायचं हा विचार अजूनही अनुत्तरित आहे. याचं कारण एक आहे की समोर येण्यासाठी किंवा आपल्याला काहीतरी करायचंय यासाठी जो वर्धस लागतो, जे काही आपल्याला कोणीतरी आपल्याला हात देईल तो हातच आतापर्यंत समाजाच्या तरुणाईला मिळालेला नाही. लढ म्हणणारा समाज मिळालाच नाही. सकाळी त्याला लढ सांगायचं आणि संध्याकाळी त्याच समाजाने दुसऱ्याच्या पार्टीत जाऊन बसायचं, ही सुद्धा एक गत झालेली आहे. आजची परिस्थिती बुलढाण्यामध्ये तशीच आहे की बुलढाण्यात पाहता ज्या ठिकाणी 3,500 बौद्ध मतं आहेत, 3,500 बौद्ध मतं असताना तिथे एक स्लीपर म्हणजे मेहतर समाजाचा नवरा बायको दोघेही निवडून येतात. याला काय म्हणावं? सर्व आपल्या ठिकाणी विखुरलेले आहेत आणि गोष्टी फक्त बाबासाहेबांच्या साईडला जातात. काम करण्यासाठी कोणीही तयार नाही. प्रत्येकाने आपापला फक्त भाग, आपलं घर, आपलं दार याच्याकडे दिलेलं आहे. बाबासाहेबांचा विचार संपुष्टात येत आहे आणि एक दिवस असा होईल की त्यावेळेस सर्व आपल्या ज्या काही संघटना असतील या सगळ्या थांबलेल्या असतील आणि मग त्यावेळेसचा जो मागचा दिवस आहे ते पुढे येण्यासाठी आपल्याला फार धडपड करावी लागेल. आजच वेळ समाज कधी जागा न झाल्यास येणारा काळ फार बिकट आहे, हे सगळ्यांनी समजून घ्यावं. दादा, खरं तर पूर्ण देशामध्ये ओरडलं जातं की बाबासाहेबांचं संविधान धोक्यामध्ये आहे आणि हे संविधान जर वाचवायचं असेल, जर धोक्यात असेल तर मग समाजाची, बाबासाहेबांच्या लेकरांची काय भूमिका असावी?
मी तर संविधानाबाबत असं म्हणेल की संविधानाचं जे काही जागर करायचं आहे त्यामध्ये असं दाखवलं जातं, चार आपले जे नेते आहेत त्यांनी समाजासमोर असं दाखवलेलं आहे चित्र की संविधान हे दिल्लीत ठेवलेलं आहे एका पेटीबंदमध्ये, आणि आपली चारही नेते त्या ठिकाणी आहेत आणि रात्री BJPवाले जाणार आहेत, ते पेटीतून पुस्तक काढून घेणार आणि आपले तिथे म्हणतात, खबरदार जर कधी तुम्ही हात लावसाल तर आम्ही तुमचे हात तोडून टाकू. समाजाला वाटतं की ह्या पेटीजवळ बसलेले आहेत, त्या लोकांनी त्याच्या झेरॉक्स त्याची सगळी कागदपत्र काढून काय करायचं हे ठरवलेलं आहे. संविधान हे असं आहे की ज्यांना कळत असेल, मी असं सांगेल की कर्णाने दान दिलं, मी पाहिलं नाही करणं पण ऐकलेलं आहे, कर्णाने दान दिलं ते संपून गेलं. नाव कोणी लोक सांगतात की हरिश्चंद्र सुद्धा दान दिलं आणि ते सुद्धा संपून गेलेलं आहे. परंतु बाबासाहेबांचे दान दिलेलं त्या दानाचं नाव संविधान, ते कधी न संपणारं दान आहे. हे संविधान ज्या दिवशी संपेल त्या दिवशी इथला माणूस हा गुलाम पेक्षाही गेलेला असेल. संविधान वाचवण्यासाठी एकत्रित येणे हीच एक गरज आहे. आवाज उठवणे नाही, सर्वप्रथम तुम्ही एक व्हा, नेक व्हा आणि नंतर तुमची लढाई करा. एक झाले आणि नेक नाही झाले, मनात खंत असली, जसं जाती पोटजातीमध्ये, तर एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, हे भीमा तुझ्या धम्मात जात आहे, तीच तुझ्या चळवळीचा घात आहे. मित्र जरी मित्राच्या घरी जात आहे पण अंतर्मनामध्ये पोट जात आहे. ह्या पोटजाती, ह्या जाती ज्याचा त्रास बाबासाहेबांना सुद्धा झालेला आहे, जोपर्यंत हे मिटणार नाही, एकत्रित येणार नाही, तोपर्यंत संविधान हे अडचणीतच राहणार आणि त्याच्या त्या बदल अमुग्र बदल होत. बाबासाहेबांनी बोलले होते की बदल करावा लागेल, पण इतका बदल नव्हता साईडला की जो त्यांच्या मनात वाटत असेल. आज लोकशाहीच नाही, लोकशाही जिवंत नाहीये. ही लोकशाही फक्त त्यांच्यासाठी आहेत आणि त्याच्याकडे आपण जगत आहोत. म्हणजे न्याय मिळालेला नाही. आज असं वाटतं की एखादा कोर्ट घालावा किंवा एखाद्या वकिलाला कोर्ट द्यावा आणि त्या न्यायालयात जावं दिवसा दिवा घेऊन आणि जजने विचारलं, त्याला सांगावं, तर त्याला विचारावं की मी न्याय पाहण्यासाठी, मी न्याय बघितलेला न्याय कुठं मिळतो. ही परिस्थिती आज या ठिकाणी झालेली आहे. दादा, खरं तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आजच्या चर्चेच्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित केला. बंधुजन हो, खरं तर समाजाला या ठिकाणी मागं न्यायचं असेल तर इंग्रजाची जी नीती असते फोडा आणि झोडाची, तीच या ठिकाणी अंगीकारल्या जाते विविध शक्तींच्या माध्यमातून. खरा बुद्धाचा बुद्धिष्ट पाईक जर का स्वतःले म्हणतो, खरा बुद्धाचा बुद्धिष्ट पाईक जर का स्वतःले म्हणतो, मग बावणे आंधवन लाडवण तिळवण जाती कशाला पाळतो. खरं तर या समाजभूषणानं दिलीपभाऊ जाधव यांनी आता ह्या चर्चेमध्ये मुद्दा काढला पोट जातीचा. खरं तर दादा, आम्ही सर्व बौद्ध आहोत आणि या निमित्तानं हा सगळा समाज आता टीव्हीच्या स्क्रीनसमोर आजच्या पहिल्या दिवशी या वर्षाच्या या ठिकाणी भीमा कोरेगावच्या या शौर्य दिनाच्या निमित्तानं बसलेला आहे. आणि म्हणून आम्ही 70 वर्ष होऊन गेलेत, आम्ही बौद्ध झालो, बाप आमचा सगळ्यांचं एक आहे. आणि तुम्ही जो महत्त्वाचा मुद्दा सांगितला, तुमची भाषा, तुमचा संदेश, तुमचा आदेश म्हणजे जिल्ह्यासाठी एक नवा आयाम असतो, एक नवं याला वलय असते, एक त्याला ताकद असते. काय सांगाल तुम्ही एकंदरीत? मला जाणूनच घ्यायचं आहे आज या लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या विशेष कार्यक्रमात पोट जातीच्या संदर्भात ज्यांच्या मनामध्ये हे सगळं अजूनही बिंबत आहे. एकीकडे बौद्ध आहे, बाबासाहेब आमचा बाप आहे आणि आम्ही पोटजात पोचतो आहे. आजही आमच्यातले बेटी व्यवहार थांबलेले आहेत, आम्ही करत नाही आहे. रोटी व्यवहारासाठी आम्ही पंक्तीला पंक्ती बसतोय, हॉटेलीत एकत्र येतोय. अतिशय महत्त्वाचा संदेश तुमच्या माध्यमातून. सडेतोड. खरं तर पोटजात हा विषयच नाहीये, परंतु आपली लाचारी दाखवायची. हे युद्ध करताना एक शस्त्र आहे. जसं युद्ध करताना काही आपल्याकडं कमी पडलं तर बौद्ध समाजामध्ये युद्ध करताना पोटजात काढलं जाते आणि ते शस्त्र काढलं की समोरच्याला गारद कसा करता येईल. बाबासाहेब सारख्या व्यक्तीला पोट जातीवरून पाडण्यात आलं तर जर बाबासाहेब पडू शकतात तर तुमच्या माझ्यासारखे काय आहेत. ही फार मोठं शस्त्र आहे. हे शस्त्र त्यांना हे माहीत नाही की शस्त्र किती घातक आहे म्हणून. की आज आपण 13% 14% बौद्ध मागासवर्गीय सांगतो, त्यामध्ये मातंग चर्मकार सुद्धा आहेत आणि त्यामध्ये मग राहिलं तुम्ही कधी बुद्धिस्ट कधी म्हटलं तर 6% बौद्ध आणि त्याच्यामध्ये पोट जाती तर तुम्ही 1-1.5% होता. तुम्ही कधीही मुख्यमंत्र्याचे मिनिस्टरचे स्वप्न पाहू नयेत. तुम्ही लाचारून तुम्हाला जे मिळेल त्या तुकड्यावर तुम्ही जगावं लागेल. तोपर्यंत तुम्ही पोट जात ही टाकून देत नाही तोपर्यंत तुमचं कधीच भलं होणार नाही. हे काळ्या दगडावरची रेष आहे. जे आज काही वार्डामध्ये ज्या काही याच्यामध्ये 33% म्हणजे 33 आमदार आहेत सध्या, त्याच्यामध्ये बुद्धिस्ट किती आहेत
याचा तुम्ही कधी हिशोब लावला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की तुम्ही कुठे आहात म्हणून, आणि तुम्ही लढा कशाचा देत आहे आणि तुमचा लढा कोणत्या दिशेने जात आहे. तर हा लढा जसा एक बिना शिकलेला माणूस, जरांगेसारखा माणूस, त्याला त्याच्या जातीची कळ उठते आणि तो समाज एका ठिकाणी जमा करतो. इथे तर विद्वान आहेत, इथे तर प्रचार आहेत, इथं बाळासाहेबांसारखे विद्वान आणि ज्यांना बाबासाहेबांचा वारसा लाभलेत या लोकांना कळत नसेल का? हीच खंत आहे. ही खंत त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी त्या दिवशी विचार केला तर की मला समाज एका ठिकाणी आणायचा आहे, तर फार मोठी जास्त दूर नाही. याच्यासाठी वर्षाची आवश्यकता नाही, याला महिन्यात काळा दिवसातच याची हे मोर तरबेट रोवता येईल आणि सगळ्यांना एकत्रित करून हा लढा आपल्याला देता येईल. लढा फार चांगला आहे, सोपा आहे, सरळ आहे, कायदा सोबत आहे, सध्या संविधान चालू आहे, फक्त एकत्र येण्याची जरूरत आहे. एका ठिकाणी येऊन एक लढा देणार, एक लढा दिला तर सर्व काही सारखं होईल. नाही तर मग फक्त जयंत्यापुरते मर्यादित राहून याला काहीच अर्थ नाही. जयंत्या काढायच्या, बाबासाहेबांची जयंती असली त्या दिवशी पैसे जमा करायचे आणि धम्म परिषदा घ्यायच्यात. धम्म परिषद ही परिषदेचा अर्थच अजून कळला नाही. 2-2 बौद्ध महासभा आहेत, खरी कोणती आणि खोटी कोणती हीच अद्याप कळायला मार्ग नाही. आणि बाबासाहेबांचे खरे वारस कोण आहेत? पोचीराम कांबळे आहेत का जे वंचित आघाडी चालवतात ते खरे हे आहेत? याच्यावर सुद्धा लोकांनी प्रकाश टाकला पाहिजेत की बाबासाहेबाचा विचार घेऊन चालणारा प्रत्येक माणूस हा बाबासाहेबाचा प्रचारक तर आहेच, परंतु तो त्याचा वंश सुद्धा आहे. कारण की आपण आपल्या वंशाच्याच घरातील लोकांचे फोटो लावत असतो. त्याच्यात मला असं कोणाच्या बद्दल बोलायचं नाही, परंतु वंशज हा शब्द कट करून आपण एकत्र येऊन बाबासाहेबांचा विचार, ज्याच्या पाठीमागे आंबेडकर नाव लागलेलं आहे, त्या प्रकाशाने तो प्रकाश जनतेला द्यावा ही माझी इच्छा आहे. दादा, आता जर आपल्याला एकंदरीत समजा असं म्हणायचं किंवा संविधान वाचवायचं असेल तर मग हे सत्ता बदल आवश्यक आहे का? सत्ता बदल करण्यासाठी फार मोठी ताकद लागणार आहे आणि सत्ता बदल हे आपण नाही करू शकत. यासाठी आपल्याला मैत्री कामना, सगळ्यांना मैत्री कामना करावं लागेल. सर्व जे घटक पक्षाचे जे आहेत नेते, सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला आणि जनतेने सांगितलं की आम्ही यापुढे कोणत्याही पैशाच्या याला झुमकणार नाही, आम्ही आमचा समाज विकणार नाही किंवा आम्ही कशालाही प्रॉब्लेमला बळी पडणार नाही. तोपर्यंत काही उपयोग नाही. समाज एका पुढारी एका ठिकाणी आले आणि समाजानेच पैसे घेतले आणि विकल्या गेले तर त्या पुढारीने काय करावं? यामध्ये दोघांनाही एकमेकाचा विश्वास आणि आपल्याला हे लढायचं आहे आणि संविधान वाचवायचं आहे. हे संविधान काही फक्त मागासवर्गासाठीच नाही, ओबीसींना ज्या दिवशी कळेल की संविधानामध्ये आपल्यासाठी काय आहे, ज्या महिला आज बी आर्थिकरित्या करतात त्यांना ज्या दिवशी कळेल की आर्थिकरित्यानं आपलं भलं झालेलं नाही, बाबासाहेबांनी आमचं भलं केलेलं आहे, त्या दिवशी यांना कोणालाही म्हणजे कोणासमोर झुकण्याची आवश्यकता नाही. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की ज्या दिवशी माझ्या समाजाला अधिकाराचा, मताचा अधिकाराचा अर्थ कळेल, त्याचं महत्व कळेल, त्या दिवसासारखा सगळ्यात श्रीमंत तो असेल आणि समोरचा सगळ्यात मोठा भिकारी असेल. तर जर श्रीमंत व्हायचं असेल, जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत व्हायचा असेल तर त्यांनी त्याचं मत विकता कामा नये. दादा, खरं तर आपण पाहतो बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत, संविधानाच्या बाबतीत तिथला तमाम बुद्धिस्ट किंवा आंबेडकरवादी समाज हा खूप अग्रेसिव्ह आहे. म्हणजे 14 एप्रिल आली तर हा समाज अतिशय डीजेच्या तालावर नाचतोय. 6 डिसेंबर आला की हा समाज रडायला लागतोय. भीमा कोरेगाव आलं तुमच्या माहितीसाठी की या समाजाच्या छातीमध्ये या ठिकाणी बाबासाहेब बरोबर येतोय. आपण पाहतो दादा की चैत्यभूमी असेल, दीक्षाभूमी असेल, भीमा कोरेगाव असेल, लाखोच्या संख्येनं दरवर्षी ही संख्या वाढते. 40 लाखाच्या वरती आकडा यावर्षी चैत्यभूमीला या ठिकाणी जमा झाला होता. तोच आकडा यावरती भीमा कोरेगावला वाढत्या संख्येनं वाढण्याची शक्यता या ठिकाणी आहे. आज एवढी संख्या इथं वाढते आहे. मग हे सगळे लाखोचे आकडे मतदानाच्या वेळेस हे पेटीतून कुठे घालवतात? हे एकत्र का येत नाहीत? आता तुम्ही म्हणाल की समाज एकत्र येतो, माणूस जातीवादी होऊ शकतो, माणूस जातीवादी होऊ शकतो, त्याचा विचार जाती उद्देशाने प्रेरित होऊ शकतो, परंतु जी व्हीएम मशीन आहे, जी मतपेटी आहे, ती जातीवादी नाही होऊ शकत. ती जातीवादी होऊ शकत नाही. मग आपण आपला विचार एकत्र येऊन एकाच ठिकाणी येऊन न विखुरता, कोणतेही 8-12 पक्ष न पाहता एकाच मतावर ठाम असलं आणि त्या पेटीतून आपण कधी दिलं तर निश्चित म्हणजे निश्चित बाबासाहेब साकार झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु तुम्ही विखुरल्या गेले आणि तटागटात गेले,
पैशात बाईत बाटलीत गुंतले हो. तर हे कधीही शक्य नाही. अच्छा. यासाठी मशीनची आवश्यकता नाही, निसर्ग जातीवादी नाही, विचार जातीवादी आहेत, परंतु पेटी सुद्धा जातीवादी नाही. जी. तुम्ही फक्त एकत्र येऊन समाजात जी लोक चांगली कामं करतात त्याच्या पाठीशी, तो फाटका असला तरी चालेल, पण तो नेटका असला पाहिजे. वा. तो आमदार खासदार याचा पुत्र नसताना एखाद्या कर्तबगाराचा मुलगा असेल त्याच्या पाठीमागे तुम्ही उभी राहिले तर निश्चित तो बी तुम्हाला न्याय देऊ शकतो. परंतु फक्त विश्वास, हा विश्वास जो आहे हा विश्वासच हरवलेला आहे. अच्छा. आणि लोकांनी विश्वास गमावलेला आहे. आता जर बाबासाहेब आपण लिहितो की बाबासाहेबांनी जन्म घ्यावा, हो. भीमा. भीमा घे जन्म, तर ह्या गोष्टी सगळ्या आता पुनर्जन्म नाही. हो. तुमची लढाई तुम्हाला लढायची आहे. क्या बात. तुमचा जन्म हा लढण्यासाठी झालेला आहे का रडण्यासाठी झालेला आहे, हा पहिले विचार तुम्ही केला पाहिजेत. आपल्या मुलांना शिकवून आपण असं नाही की राजकारणातच येऊनच, आजही IAS IPS स्वतःची जात लपवतात. हो. आजही पाहण्यास मिळतो. मी सभापती असताना मी पाहिलेले आहेत काही कित्येक लोक जात लपवताना कार्यक्रमासाठी येत नाहीत. 14 एप्रिलच्या कार्यक्रमात येतील तर आपल्या पत्नीला घेऊन दूर उभं राहतात. आणि फक्त बाबासाहेब हा ग्रामीण आणि जिथं आपण कष्टकरी लोक आहेत ज्यांना झोपडपट्टी म्हटलं जातं त्याच ठिकाणी बाबासाहेब जिवंत आहेत. क्या बात. नाहीतर यांनी बाबासाहेब केव्हाचा विकलेला आहे. यांनी बाबासाहेबांचा फक्त वापर केलेला आहे. अशा वापर करणाऱ्या लोकांना सुद्धा विठेवर आणण्याचं काम जनतेने केलं पाहिजेत, इथल्या लोकांनी केलं पाहिजेत. नाहीतर काही लोक फक्त 3,000 5,000ची पावती घेऊन समाज विकत घेतल्यासारखं करतात. आणि असे आहेत इथे भरपूर पाहण्यात येतात. 14 एप्रिलच्या दिवशी आपण त्यांच्याकडे पावती फाडायला गेलं तर 5,000 रुपये देताना पूर्ण जिल्ह्याचा हिशोब विचारून घेतात आणि त्याच मुलाच्या हाती 5,000 रुपये देतात. तर असंही झालेलं नाही पाहिजेत. जो कमाईचा हिस्सा आहे तो आपला जो आहे, जसं मुस्लिम लोक जकात देऊन त्यांच्या मस्जिदी पहा, हिंदूंचे पैसे जमा झालेले पारायण केलं त्यांचं पहा, आणि आपली अवस्था पहा. आपले कधीच रविवारी विहारात येत नाहीत, ते आपल्या कामातच गुंग झालेले आहेत. त्यामुळे कठीण परिस्थिती आहे. असं म्हटलं जाईल की हे भीमा एक मिनिट थोडस. तर दर्शकांना आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहतोय, या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टीव्हीचा हा भीमा कोरेगावचा जो इतिहास आहे आणि आजच्या शौर्य दिनाच्या निमित्तानं समाजाचं भूषण ज्यांना आपण म्हणतो, ज्यांना समाजभूषण असा हा पुरस्कार दिलेला आहे. आणि बुलढाणा जिल्हा परिषदचे या ठिकाणी असणारे बांधकाम सभापती दिलीप भाऊ जाधव आपल्यासोबत जुळलेले होते. खरं तर आपण सांगितल्याप्रमाणे इथे आजच्या दिवशी प्रत्येकजण येतो आहे, या स्मृतिस्तंभाला अभिवादन करतो आहे, आमच्या शूरवीर महाराजांचा इतिहास पुन्हा पुन्हा आठवण करतोय, एक स्वाभिमान वाटतोय मनामध्ये की आम्ही त्यांचे वंशज आहोत. पण सोबतच संविधानिक मूल्यांची जाणीव सुद्धा असली पाहिजे. या देशामध्ये भारतीय संविधान प्रदान करताना बाबासाहेब आंबेडकरांनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी राईट टू व्होट यानी की मतदानाचा अधिकार प्रदान केला. मग खरंच या स्मृतिस्तंभाला अभिवादन करताना मतदार म्हणून आम्ही आमची जबाबदारी कशा पद्धतीने पेलतो का नाही? आता असं आहे, राजकारणाचा छंद आहे पण काम भीमाचे बंद आहे. जिकडे तिकडे पाहता तो पैसे कमवण्यातच धुंद आहे. त्यामुळे ही अवस्था अशी झालेली आहे की राजकारण कशासाठी करत आहे हे सगळ्यात पहिले त्यांनी उघड जनतेसमोर केलं पाहिजे. आणि जो व्यक्ती येतो त्याला त्याचं कोणताही विचार न विचारता त्याची पार्श्वभूमी बघितली पाहिजे की तो समाजामध्ये उभा राहतोय किंवा समाजासमोर येतोय तर त्याची मनीषा काय आहे, त्याच्या मनामध्ये खलबत कशाचं चालू आहे, पैसे कमवण्यासाठी करतोय का समाज विकण्यासाठी फॉर सेल म्हणून आहे, किंवा त्याची पार्श्वभूमी काय ही जनतेने पहिली विचारली पाहिजे आणि नंतर त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आजकाल असं होऊन जातं की कोणी गाड्या घोड्या घेऊन येतं, कोणत्याही पक्षातून त्याला उभं केलं जातं आणि त्यांना जो माणूस पाहिजे ते निवडून आणतात आणि आपले मतं वाया जातात. जोपर्यंत आपल्याला आपल्यातला माणूस आपण कळणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही. जसं जनावरांमध्ये सुद्धा तुम्ही पहा, ते राहतील तर झुंडीनच राहतील, एकच राहतील. आणि आपण असं आहोत की आपण राहतो समाजामध्ये आणि काम दुसऱ्याचं करत असतो. म्हणजे जनावरांना त्यांची जात कळावी आणि तुम्हाला तुमची जात कळून याच्यासारखी शोकांतिका होऊ शकत नाही. समाजाने सगळ्यात पहिले आपली जात ओळखावी आणि 2 पैसे आले म्हणून तुम्हाला इतर समाज जवळ घेतो हा तुमचा गैरसमज आहे. तुमची ज्यावेळेस हिशोब लागतो त्यावेळेस तुम्ही SC म्हणूनच ज्यावेळेस तुम्हाला बाहेर फेकलं जातं म्हणजे कार्यकर्ता हा
त्या पोह्यातल्या त्या कढीपत्त्यासारखा असतो. बरोबर आहे. चव तर येते, बरोबर. परंतु पहिले कढईत ते टाकण्यात पहिले त्याला तळलं जातं आणि जेवणाच्या अगोदर त्याला बाहेर फेकलं जातं. तसा हा कढीपत्त्यासारखा एक कार्यकर्ता असतो, त्यांनी समजून घ्यावं की माझा हा कढीपत्त्यासारखा वापर व्हायला नको आणि मी समाजाला चांगली चव द्यावी या हिशोबाने ते त्यांनी काम करावं. दर्शकांनो, खरं तर हे संदर्भ अतिशय महत्त्वाचे आहेत की दिलीपदादांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की कार्यकर्त्यांचा इतर पक्षांमध्ये कसा वापर होतोय. अरे, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वतःचं सगळं दिलं असल्यानंतर सुद्धा आज आम्ही दुसऱ्याच्या वळचणीला का म्हणून उभे आहोत. आम्ही अलायन्स केलं पाहिजे. मान सन्मान स्वाभिमानाची लढाई आम्ही या लढली पाहिजे. भीमा कोरेगावची लढाई आम्हाला तीच आहे. गुलामगिरी नाकारण्याचं ते खूप मोठं असणारा एल्गार ती परिषद या ठिकाणी होती. ते आपण पाहतो की त्या पद्धतीने हे नाकारलं गेलं, कारण गुलामीची लक्षणं ज्या वर्तनातनं बिहेवियरमधनं जाणवत होते ते नाकारण्याचं काम असणाऱ्या 500 महाराणी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आज आपण वेगळ्या पद्धतीची गुलामगिरी स्वीकारतो काय, राजकीय गुलामगिरीमध्ये आम्ही आहोत काय, आणि म्हणून याच अनुषंगाने एकीकडे शौर्य दिनाचा या ठिकाणी साजरा करायचा आणि दुसरीकडं मतदान करण्याचं विसरायचं, हे कितपत योग्य आहे? बघा, आता म्हणजे मी जास्त बोलणार नाही, परंतु भाव ओळखून घ्यावा की आपण दिवसभर क्रांतीच्या गोष्टी करायच्या, नंतर आपल्या मुलीचं नाव आपण क्रांती ठेवायचं आणि आपण आपल्या बायकोवर अन्याय अत्याचार करायचा. म्हणजे दिवसा क्रांतीच्या गोष्टी सांगायच्या आणि रात्री क्रांतीच्या आईवर अन्याय करायचा, हे कितपत योग्य आहे? बरोबर. आपण आपल्या मुलांची नावं, आपण आपल्या घराची नावं, आपण आपल्या संस्थेची नावं ही त्या पद्धतीची असावीत. भीमा कोरेगावचा जो शौर्य दिनाचे जे आहेत ते शौर्य आहे. बरोबर. त्यांनी ते शौर्य केलं, त्यावेळेचं ते शौर्य होतं. आज मी या समाजासाठी काय करू शकतो, मी काय केलं पाहिजेत, मी कशाचा त्याग केला पाहिजेत, मी कशाचं अनुसरण केलं पाहिजेत, मी बुद्धाचं अनुसरण केलं पाहिजेत, मी धम्माचं आचरण केलं पाहिजेत, मी बाबासाहेबाचा संघर्ष केला पाहिजेत. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तरच निश्चित शौर्य दिनाचा आजचा जो 1 जानेवारीचा जो शौर्य दिन आहे त्याला सलामी दिल्यासारखं होईल. परंतु शंडासारखं आणि पॉलिटिशियन आणि इतर लोकांकडून पैसे घेऊन शौर्य दिनाला तिथे जायचं, याला काही शौर्य म्हटलं जाणार नाही. शौर्य इथून टॅक्सी करून तिथे जाणे आणि तिथून येताना काही दळ्या लेवडा किंवा काही तिथून कपडे घेऊन येणे किंवा जीन्स पॅन्ट घेऊन येणे, हे शौर्य दिनाला सलामी म्हटलं जाणार नाही. शौर्य दिनाचं तिथून जात असाल तर त्याच्या मागच्या वर्षी मी जे गेलो होतो शौर्य दिनाला, तिथून मी काय केलं आणि मी 1 वर्षात काय केल्याचा या शुभ विचारायचा आणि मी तिथे सक्सेस न झाल्यास मी तिथे जाऊ नये. बिलकुल. शौर्य तिथे काहीतरी तुम्हाला एनर्जी मिळते, ती एनर्जी घेऊन या आणि इथे ती एनर्जी खर्च करा. त्या शौर्य दिनाच्या त्याच त्यांना खऱ्या शुभेच्छा ठरतील. ज्यांना शुभेच्छा माझ्या पाहिजे असतील त्यांनी जे शौर्य, जर आपल्याला एखादा झेंडा फडकायचा असेल, आपण त्या 25चा ध्वज जर आपल्याला फडकवायसाठी कोणी बोलवलं तर आपण तेवढे आचरणशील असेल तरच आपण त्या ध्वजाला हात लावावा. नुसतं लोकांना मोठेपणा करण्यासाठी ध्वजाला हात लावून तोंड वाकडं करून सलामी देऊ नये. स्पष्ट सांगावं की मी त्या लायकीचा नाही म्हणून. त्या गावातल्या लायकीचे ते लोक असले पाहिजेत. शौर्य दिनाच्या ठिकाणी जाणाऱ्या सर्व लोकांनी शौर्य दिनाला तिथे जाऊन सलामी द्यावी आणि येताना तिथलं जे शौर्य आहे त्यांचे शौर्य घेऊन यावं आणि ते शौर्य इथं समाजासाठी खर्च करावं, एवढीच अपेक्षा. दादा, खरं तर भीमा कोरेगावचा एक जर संदेश आपण म्हणतो तर भीमा कोरेगावचा संदेश असा आहे की गुलामगिरीला नाकारलं आणि स्वाभिमान स्वीकारणं. मग आपण हे जर म्हणत असेल तर मग आम्ही कुठल्या प्रकारच्या गुलामगिरी आजच्या परिस्थितीमध्ये नाकारल्या पाहिजे? आपण तर सगळ्यात पहिले गुलामगिरी म्हणजे मनातली जी गुलामगिरी आहे, मानसिक गुलामगिरी आहे, मानसिक गुलामगिरीतून आपण दूर झालं पाहिजे. मानसिक गुलामगिरी ही माणसाला समोर जाऊ देत नाही आणि त्यांनी नेहमी करता विचार केला पाहिजेत की मी कोणत्या अनुयायी, मी कोणाचा अनुयायी आहे. मी जर बाबासाहेबाचा अनुयायी असेल तर मी संघर्षच केला पाहिजेत. मी बुद्धाचा अनुयायी तर मी धम्माचं आचरण केलं पाहिजे. जर तुम्हाला जर आचरणच करायचं नसेल आणि फक्त दिखावा दाखवायचा असेल तर तो दिखावा जास्त दिवस चालणार नाही. तुम्हाला खरंच तिथून स्वाभिमान हा शब्द ज्यांना कळतो, स्वाभिमानाच्या गोष्टी बरेच करतात, स्टेजवर करतात, सगळ्या ठिकाणी, परंतु स्वाभिमानाची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस ते कुठे असतात हे दिसत नाही. स्वाभिमान हा एक वेगळा आहे. स्वाभिमान काही तलवार घेऊन लढण्यासाठी स्वाभिमान नाहीये. स्वाभिमान हा आपल्याला दिलेल्या, बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा उपयोग करून, अभ्यास करून
स्वाभिमानाने समोरच्याला स्वाभिमान दाखवणे हा सगळ्यात मोठा स्वाभिमान. जी, म्हणजे खरं तर त्या भीमा कोरेगावचा संदेश की बाबा गुलामगिरी नको, पण प्रतिनिधित्व हवं. जशा पद्धतीने या ठिकाणी सिद्धनाथ महाराजांना प्रतिनिधित्व या ठिकाणी मिळवलं किंवा हस्तगत केलं शौर्याच्या माध्यमातून, आज राजकीय क्षेत्रामध्ये आम्हाला गुलामगिरी तर नको, पण आम्हाला लोकप्रतिनिधित्व हवं किंवा प्रतिनिधित्व हवं, याची मांडणी किंवा याला कशा पद्धतीने तुम्ही घ्याल? हे बघा, मी पहिले सांगितलं की तुम्ही सगळ्यात पहिले निवडणुकीचा विषय काढत आहात वारंवार. निवडणूक मी सांगितलंय की तुम्ही निवडून कुठेही आले, कोणत्या याच्यातूनही आले, परंतु तुम्ही ज्या पक्षात येत असता त्या पक्षाचा जो अजेंडा आहे तो अजेंडा तुम्हाला काम करू देत नाही. तुम्हाला व्हीप जारी होत असतात आणि त्या व्हीप जारी झाल्यामुळे तुम्ही सभागृहात काहीच बोलू शकत नाही. जर तुम्हाला स्वतःचा पक्ष किंवा तुम्हाला ज्या पक्षामध्ये जायचंय तिथे बाबासाहेब सांगण्यापासून कुठेही विरोध होत नसेल, त्या पक्षामध्ये प्रत्येक मागासवर्गीय गेलं पाहिजेत. परंतु तुम्ही कधी गेले धनुष्यबाणामध्ये म्हणा, कमळाच्या याच्यामध्ये गेले आणि तिथे बोलण्याची तुम्हाला बाबासाहेब सांगण्याची मुभा नाहीये, तर तुम्ही घरी बसलेले बरे. तिथे जाऊन टाळ्या वाजवण्यापेक्षा, शंड झाल्यापेक्षा, हिजडे झाल्यापेक्षा घरी बसलेले कधीही बरे. तुम्हाला मी असं म्हणत नाही की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ह्या नाही म्हणत. ज्या पक्षामध्ये तुम्हाला बाबासाहेब सांगण्याचा अधिकार आहे, तुमच्या मूलभूत गरजा तुम्हाला ज्या लोक त्या प्रभागातून तुम्ही निवडून आलेले आहेत, ज्या याच्यामध्ये निवडून आले त्या समाजाचं नेतृत्व करण्याचं, तिथे सभागृहामध्ये त्यांच्या व्यथा मांडण्याचा जर अधिकार मिळत असेल, अशाच पक्षामध्ये लोकांनी तरच खरं आहे. नाहीतर तुम्ही पंतप्रधान आणि राष्ट्रपती झाले. आज राष्ट्रपती ह्या आदिवासी समाज आहेत, कित्येक मागासवर्गीय याच्या अगोदरचे राष्ट्रपती होऊन गेले, काहीच बोलण्याचा त्यांना अधिकार नव्हता. ते झाले काय? फक्त कास्टवर आपल्याला सांगितलं होतं की आम्ही तुमचा मागासवर्गीय बनवला, परंतु त्याला बोलण्याचाच अधिकार नाही. मुख्याला अधिकार, जर मुख्यालाच बसवलं आणि त्याला सगळे अधिकार दिले तो बोलूच शकत नाही, ते अधिकार काय उपयोगाचे? त्यामुळे जो समाज, जो पक्ष तुम्हाला तुमच्या समाजाच्या विषयी बोलण्याची मुभा देत असेल सभागृहामध्ये, त्या पक्षामध्ये तुम्ही जावं आणि तिथे निवडणूक लढवावी. अन्यथा अंतर पक्षामध्ये जाऊन मोठ्या पदावर बसून तुमचा काही उपयोग नाही. तुम्ही तिथे जाऊन शंड होणार आहेत. तुम्हाला फक्त हिजडे आडव्या टाळावाज होतात, तुम्हाला फक्त उभ्या टाळावाज लागतील. दर्शकांनो, खरं तर ज्यास इज्जत नाही तो मान काय कामाचा, ज्यास इज्जत नाही तो मान काय कामाचा, तुच्छतेने दिलेला दान काय कामाचा, माणुसकी विना माणूस काय कामाचा आणि आयुष्याच्या रणमैदानी पडणारा पहिलवान काय कामाचा, हा स्वाभिमानाचा संदेश आजच्या या शौर्य दिनाच्या निमित्तानं ज्यांच्यासोबत आपण या ठिकाणी हा संवाद साधत आहे ते बुलढाण्याचे समाजभूषण दिलीप भाऊ जाधव यांच्यासोबत हे जाणून घेत आहोत. आणि म्हणून शेवटचं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार की भाऊ, आजच्या दिवशी शौर्य दिनाच्या दिवशी जे लोक लाखोच्या संख्येने या ठिकाणी येतील, अभिवादन करतील किंवा जे घरी या पद्धतीनं असतील, त्या लोकांनी कुठल्या एक नव्या वर्षाच्या निमित्तानं, शौर्य दिनाच्या निमित्तानं काय सम्यक संकल्प केला पाहिजे? जी लोक शौर्य दिनाच्या निमित्त तिथे गेलेली आहेत आणि जी घरी आहेत, काही कारण त्यांची जाणं होत नसेल आणि जे काही गेले असतील, या लोकांनी, येणाऱ्यांनी तिथल्या व्यथा सांगाव्यात, तिथल्या शौर्याच्या गोष्टी सांगाव्यात. त्यांनी सांगताना, ज्या शौर्याच्या गोष्टी सांगताना याचं रक्त उफाळून यावं, यांना मी तरी काहीतरी केलं पाहिजेत, या गोष्टीचा त्याला आनंद व्हावा. आणि या दोघांनी एखादा वज्रमुठ घालून या होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध आपण सुद्धा लढा दिला पाहिजेत, हा संदेश यांनी सर्वांनी घ्यावा, हीच माझी इच्छा आहे. दर्शकांना, आपण पाहताय लालबुद्धा टेलिव्हिजनचा हा विशेष कार्यक्रम मैत्री संवाद. आणि मैत्री संवाद कार्यक्रमाच्या या शौर्य दिनाच्या 1 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यासोबत जुळले होते बुलढाण्याचे समाजभूषण दिलीप भाऊ जाधव. आणि त्या अनुषंगानं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला एकंदरीतच भीमा कोरेगावचा इतिहास आणि आज सामाजिक स्वरूपामध्ये, आर्थिक स्वरूपामध्ये आणि शैक्षणिक स्वरूपामध्ये या समाजाची होत असणारी प्रगती किंवा जी पिछेहाट आहे या संदर्भात सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यासाठी एक नवीन सम्यक संकल्प करता येईल, क्रांतीची ही ललकारी आपल्याला या निमित्तानं देता येईल. आणि लॉर्डबुद्धा टीव्हीच्या माध्यमातूनच आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे की भीमा कोरेगाव 2010-11च्या अगोदर बहुतांश लोकांना माहीत नव्हता. 1 ते 1.5-2 हजार लोक त्या ठिकाणी पोहोचायचे. पण ज्या दिवशी लॉर्डबुद्धा टेलिव्हिजननं हा सगळा एकंदरीत कार्यक्रम जगाच्या पटलावरती लाईव्ह आणला आणि तोच जगासमोर मांडण्याचं काम केलं, तेव्हापासून दरवर्षी लाखोच्या संख्येने ही संख्या वाढते. आज 40 लाखाच्या पेक्षा जास्त लोक या ठिकाणी एकत्र होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. कारण हा परिपाक केवळ आणि केवळ आमच्या प्रसार माध्यमाचा आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्या चळवळीस, ज्या विचारधारेस, ज्या आंदोलनाला एक प्रकारची प्रसार माध्यमं नसतात
त्या चळवळीची, त्या आंदोलनाची, त्या विचारधारेची अवस्था एखाद्या पाखराच्या पंख तुटल्यासारखी होते, म्हणजे त्याला उडान भरता येत नाही. आणि म्हणून देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि आंबेडकराईज असणारं एकमेव चॅनल जे सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने या ठिकाणी अग्रक्रम घेते आहे, पुढे घेते आहे, ते आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. आणि आज भाऊ अतिशय महत्त्वाच्या दिवशी, या नव्या दिवसाच्या निमित्तानं तुम्ही तमाम आंबेडकरी समुदायाला, देशवासियांना हार्दिक शुभेच्छा या नववर्षाच्या आणि शौर्य दिनाच्या देण्यासाठी विचाराच्या माध्यमातून उपलब्ध झालात, त्याबद्दल आपलं विशेष या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या वतीनं आभार. आणि मी प्राध्यापक गजेंद्र गवई आपल्यासोबत जुळण्याचा प्रयत्न केला. आजचा हा शौर्य दिन आपल्यासोबत या ठिकाणी साजरा करण्यासाठी, काही विचार मान्यवरांचे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जुळण्याचा प्रयत्न केला. मी गजेंद्र गवई, माझ्या सह कॅमेरामॅन विकास जीवणे. बघत राहा तुमचं आमचं हक्काचं देशातलं पहिलं सॅटेलाइट टीव्ही चॅनल लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. दादा जय भीम. जय भीम.